हॅलो, वेलकम टू द विस्ट्री. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपल्याला समोरचा जो टॉपिक आहे तो लर्न करायचा पार्ट्स ऑफ स्पीच मधला. आणि त्या पार्ट्स ऑफ स्पीच मधला जो नाव आहे ते म्हणजेच ऍडजेक्टिव्ह. आपल्याला नाउन म्हणजे काय, प्रोनाउन म्हणजे काय, या दोन गोष्टी आपण बघितलेल्या ऑलरेडी. आता आपल्याला नंबर थर्ड जो आहे तो म्हणजेच बघायचा आहे ऍडजेक्टिव्ह. सो द मिनिंग ऑफ ऍडजेक्टिव्ह. दिसायला आपल्याला एकदम सोपा टॉपिक आहे आणि शिकायला सुद्धा सोपा आहे. फक्त थोडं त्यामध्ये आपल्याला काही काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तर ऍडजेक्टिव्ह विशेषण म्हणजेच काय, त्या सगळ्या नावातच सगळ्या काही गोष्टी लपलेल्या आहेत. विशेष, विशेषण म्हणजेच काय, विशेष, विशेष म्हणजेच काय की स्पेशल. स्पेशल म्हणजेच काय की जेव्हा वाक्यामध्ये एखादी स्पेशल इन्फॉर्मेशन दर्शवलं जातं. ते स्पेशल इन्फॉर्मेशन कोणाबद्दल, कशाबद्दल, काय असेल, तर जेव्हा वाक्यामध्ये एखादा जो नाउन आलेला असेल किंवा वाक्यामध्ये एखादा प्रोनाउन असेल. नाउन आणि प्रोनाउन काय आहे ते आपण लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे. जेव्हा पार्ट्स ऑफ स्पीच ची सुरुवात केली होती त्यावेळेस नाउन म्हणजे काय बघितलं आहे, त्याच्यानंतर प्रोनाउन म्हणजे काय होतं ते पण बघितलेलं आहे. तर या दोन्हीही गोष्टींबद्दलची जेव्हा विशेष माहिती ज्या शब्दाद्वारे दर्शवली जातं तर तो शब्द म्हणजेच काय, विशेषण. त्याला आपण विशेषण म्हणणार, म्हणजेच ऍडजेक्टिव्ह म्हणणार. आता ते विशेषण कशा प्रकारचे असतात, सो लेट्स सी. राम इज अ बॉय. आता एक आपण सरळ सरळ सिंपल सेंटेन्स घेतलंय की राम इज अ बॉय. तर या वाक्यामध्ये राम कोण आहे, मुलगा आहे. तर हा जो राम आहे तो सब्जेक्ट म्हणून आलेला आहे, हा वर्ब म्हणून आलेला आहे आणि हा ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे. तर या ठिकाणी असं कोणतीही स्पेशली इन्फॉर्मेशन किंवा काहीतरी विशेष माहिती दर्शवलेली नाहीये. मग आता विशेष माहिती कशा प्रकारची असतात आणि ते कोणते शब्द असतात, तर जसं राम इज अ क्लेवर बॉय. मग आता या वाक्यामध्ये राम इज अ बॉय, राम मुलगा आहे, पण कसा मुलगा आहे, क्लेवर बॉय आहे, हुशार मुलगा आहे. तर मग त्या रामाबद्दलची काहीतरी स्पेशली इन्फॉर्मेशन, विशेष माहिती ज्या शब्दाने दर्शवलेली आहे तर तो शब्द आपण ऍडजेक्टिव्ह मध्ये कन्वर्ट केलेला आहे. कारण हा जो वर्ड आहे तो दुसरा तिसरा कोणासाठीच नाही, तर वाक्यामध्ये जो सब्जेक्ट आलेला आहे, जो कर्ता आहे, त्या कर्त्यासाठी आलेला आहे. जसं नाउन किंवा प्रोनाउन, कारण इथे कधी कधी हा नाउन पण असू शकतो, कधी कधी प्रोनाउन पण असू शकतो. प्रोनाउन कोणते, जे आपण पर्सनल प्रोनाउन बघितलेले, आय, यू, वी, ही, शी, इट, दे, त्या प्रकारचे. जसं एक्झाम्पल जर बघायचं असेल तर ही इज अ लेझी बॉय. तर या वाक्यामध्ये हा जो लेझी वर्ड आलेला आहे तो कोणासाठी आलेला आहे, ही साठी आलेला आहे. मग हा जो ही आहे त्या व्यक्तीचं नाव न घेता डायरेक्टली तो, ती, ते, आम्ही या प्रकारचे वर्ड्स यूज केलेले आहे. तर एक जनरली आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर वाक्यामध्ये एखाद्या वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा ठिकाणाबद्दल म्हणजेच नाउन प्रोनाउन बद्दल विशेष माहिती दर्शवणारा शब्द, इट्स कन्वर्टेड इनटू द ऍडजेक्टिव्ह. आता हे ऍडजेक्टिव्ह काय असतं, तर ऍडजेक्टिव्हला आपण वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये डिवाइड केलेले आहे. तर सगळ्यात पहिले ऍडजेक्टिव्हची डेफिनेशन, नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, त्याला आपण काय म्हणणार, ऍडजेक्टिव्ह. अ वर्ड विच show the more information or a word which give more information about noun or pronoun, it's called adjective. For example, good, bad, wise, lazy, honest, ओके, समथिंग वॉट, या प्रकारे क्लेवर, असे भरपूरसे असे वर्ड्स आहे. ब्युटिफुल, की ते द फ्लॉवर इज व्हेरी ब्युटिफुल किंवा द फ्लॉवर इज ब्युटिफुल. मग फ्लॉवर कसा आहे, सुंदर आहे, पण कसा आहे, व्हेरी ब्युटिफुल. तर तो वाक्यामध्ये जो आपण वर्ड्स यूज केलेले आहे ते वर्ड्स म्हणजेच कशामध्ये कन्वर्ट झालेले आहे, ऍडजेक्टिव्ह मध्ये. आता याच्यामध्ये ऍडजेक्टिव्हला आपण वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये डिवाइड केले. तर ऍडजेक्टिव्हचे 3 पार्ट्स कोणते कोणते, त्याच्यातले सगळ्यात आपल्याला महत्वाचे 2च आहे. तर सगळ्यात पहिला जो पार्ट आहे तो म्हणजेच गुणविशेषण. आता गुणविशेषण म्हणजेच काय, याच्यामध्ये जसे एक्झाम्पल दिलेले आहे, गुड, बॅड, वाईज, लेझी. आता एक्झॅक्टली हे म्हणजेच काय असतं, त्याचे एक्झाम्पल्स कसे असतात, की जेव्हा वाक्यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दलची माहिती दर्शवलेली आहे, विशेष माहिती दर्शवलेली आहे, पण त्यामध्ये काहीतरी त्या व्यक्तीची क्वालिटी दर्शवलेली आहे. आता क्वालिटी दर्शवली म्हणजेच कशी, कशा प्रकारे असणार आहे, लेट्स सी. ही इज अन ऑनेस्ट बॉय. तो मुलगा आहे पण तो कसा आहे, प्रामाणिक मुलगा आहे. तर त्या प्रामाणिक म्हणजे काय, त्याच्यामध्ये असलेला गुण, म्हणजे त्या प्रामाणिकपणा हे काय, त्याची गुण आहे, क्वालिटी आहे. तर मग जेव्हा वाक्यामध्ये त्या व्यक्तीबद्दलचा काहीतरी गुण दर्शवलं जातं, क्वालिटी दर्शवलं जातं, तर तो क्वालिटी दर्शवणारा शब्द म्हणजेच काय झालेला आहे, ऍडजेक्टिव्ह झालेला आहे. त्याच्यानंतर आपण इथे म्हणू शकतो, जसं एक्झाम्पल दिलेलं आहे की गुड दिलेला आहे, बॅड दिलेला आहे, वाईट दिलेला आहे, लेझी दिलेला आहे. तर हे वर्ड्स कशासाठी यूज केलेले आहे, त्या व्यक्तीची काहीतरी क्वालिटी दर्शवलेली आहे.
त्याच्यानंतर नंबर सेकंड जो पार्ट दिलेला आहे तो म्हणजेच कोणता आहे, संख्या विशेषण. संख्या विशेषण म्हणजेच काय की वाक्यामध्ये विशेष माहिती दर्शवलेली आहे पण काहीतरी नंबर्सद्वारे दर्शवलेली आहे. आता नंबर्सद्वारे म्हणजेच कशी, जशी एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर आय हॅव 100 रुपीज. माझ्याकडे पैसे आहे पण किती आहे, 100. मग हा जो 100 आहे तर काहीतरी नंबर्सद्वारे, काहीतरी संख्याद्वारे आपण ज्या ठिकाणी विशेष माहिती दर्शवितो तो म्हणजे संख्या विशेषण. किंवा ही हॅज 4 फ्रेंड्स, म्हणजे त्याला मित्र आहे पण किती मित्र आहे. आता फॉर एक्झाम्पल कोणी मला, तुम्हाला मित्र आहे का, हो मला मित्र आहे. मग समोरचा व्यक्ती विचारतो किती मित्र आहे, तर जो मी त्याचा नंबर सांगणार 4 3 5 10, तर तो वर्ड म्हणजेच कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे, संख्या विशेषण. म्हणजे काहीतरी नंबर्सद्वारे आपण त्या वस्तूबद्दलची, त्या व्यक्तीबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती स्पेशल इन्फॉर्मेशन झालेली आहे. किंवा सम ऑफ अनदर वर्ड, देअर आर 4 बॉईज, म्हणजे तिथे मुलं आहेत पण किती मुलं आहेत, 4 बॉईज. मग तो जो 4 वर्ड यूज केलेला आहे तो काहीतरी विशेष माहिती सांगत आहे. आता या कोणत्याही सेंटेन्स मध्ये आपण ऍक्शन दर्शवलेली नाहीये. का बरं नाही दर्शवलेली ऍक्शन, कारण आपण जर ऍक्शन जर दर्शवली तर तो ऍक्शन दर्शवणारा विशेष नाम होतं. पण आपल्याला इथे ऍक्शन दर्शवायची नाही, त्या वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल, ठिकाणाबद्दल फक्त साधी आणि सिंपल मध्ये स्पेशल इन्फॉर्मेशन दर्शवायचे. तर तो म्हणजेच कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे, ऍडजेक्टिव्ह मध्ये कन्वर्ट झालेला आहे. त्याच्यानंतरचा नंबर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे वर्ब. तर ते वर्ब कसा आहे, काय आहे, तो आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण कंटिन्यू करणार. ओके, सो टिल देन थँक्यू अँड सी यू इन द नेक्स्ट स्लाइड.